नमस्कार, मिहिर्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत जांभळाचा जॅम। जांभळाच्या जॅमसाठी लागणारे साहित्य: पाव किलो जांभळं व साखर। जांभळाचा जॅम करण्यासाठी जांभळं स्वच्छ धुवून घेतली आहेत। कुकरमध्ये ठेवून 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊ। वाफ मुरलेली आहे। जांभळं छानपैकी शिजलेली आहेत। चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यावर ही जांभळं गार करण्यासाठी ठेवून देऊ। जांभळं पटकन गार होण्यासाठी आपण एका ताटलीत पसरवून घेऊ। जांभळं गार झालेली आहेत। जांभळाच्या बिया काढून घेऊ। जांभळाचा सर्व पल्प व बिया बाजूला काढून घेतल्या आहेत। हा पल्प आपण मिक्सरमधनं काढून घेऊ। आपण सगळ्या जांभळांचा गर काढून घेतला आहे। मिक्सरमधनं एकजीव करून घेऊ। जांभळाचा गर एकजीव झाला आहे, एका वाटीत काढून घेऊ। जांभळाचा गर पाऊण वाटी भरला आहे। जांभळं चवीला थोडी तुरट असल्यामुळे आपण पाऊण वाटी साखर वापरणार आहोत। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे, त्यात घेतलेली साखर व जांभळं शिजवून राहिलेलं पाणी घालून 2 तारी पाक करून घेऊ। आपला 2 तारी पाक झालेला आहे। यात जांभळाचा गर घालून शिजवून घेऊ। आपला जांभळाचा जॅम तयार झाला आहे। जांभळाचा जॅम तयार झाला आहे की नाही ही बघण्याची एक पद्धत आहे। एका बशीवर आपण जॅमचा एक ठिपका घालून बशी गोल गोल फिरवून बघू। जॅम जागेवरच राहत आहे, याचा अर्थ आपला जॅम झालेला आहे। गॅस बंद करून जॅम पूर्णपणे थंड होऊन देऊ व मग नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवून देऊ। सुंदर असा जांभळाचा जॅम तयार आहे। Thanks for watching.